one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं मोहक चित्र साकारायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. विनोदाच्या गुंजल्याने रंग भरणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांचं कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आमणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, आज पुन्हा एकदा नवरा बायकोच्या नात्यामध्ये एका क्षुल्लक कारणावरून पडणार आहे वादाची ठिणगी. चला बघूया त्यामुळे हास्याचा वणवा कसा पेट घेतोय ते. ऋत्विक, पटकन आवर हा, संध्याकाळी पप्पी ताईकडे जायचंय. हसतोस का? एवढी मोठी ताई तुझी, नाव काय पप्पी? बँकेत मॅनेजर आहेस ना, लक्षात राहू दे. येस 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 येस. आणि लसूण सोडून ठेव, मी पटकन भांडी घासून घेते. चालेल चेक्सचा शर्ट काढून ठेवलाय तो घाल. चालेल शानपणा करून टी शर्ट घालू नकोस, चालेल त्यात डिलिव्हरी बॉय सारखा दिसतोस तू. चालेल. हा, आणि 5:30ला निघूया, 7:30 पर्यंत परत येऊ, मला सिरियल बघायची. चालेल. जास्त उशीर झाला तर बाहेर जेवून येऊ. नको, परवा चायनीज खाल्लं ना, आता पाऊस पडायला लागलाय, नको ते बाहेरचं वगैरे नकोच खाऊया. आता आता चालेल. सगळं बंद करूया. चालेल आता डाएट फॉलो करणार मी, एकदम स्ट्रिक्ट डाएट. चालेल आज ते ना गोड, तेलकट, तुपकट सगळं बंद. चालेल माझे काऊ असे व्हायला लागलेत, मला असे हवेत. चालेल. आणि मोबाईलवरचे सगळे ॲप पण डिलीट करते मी, ते ट्विगी, टोमॅटो काही नको आपल्याला आता. चालेल चालेल. चल आवर, सांगते मी पप्पी ताईला. म्हणे हा, बोल भाई, काय म्हणतो? हा भाई, संडे आहे, पाऊस पडतोय, मजा आहे. मग घरी येतोय? ये घरी ये, व्हिडिओ गेम खेळू, टाइमपास करू. हा, आईस्क्रीम आणतोस? आण 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 भाई, तुला माहिती आहे वीक पॉईंट आहे आईस्क्रीम. आण स्ट्रॉबेरी आण. हां, मला स्ट्रॉबेरी आण. आणि मला बोलतो वनिला व्हॅनिला आणू का? कशाला कोरड पडत नाही त्याच्या? नको आणूस, नको आणूस. नाही 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 नाही, वनिला नको आणू. नाही अरे, ती डाएट करणार आहे बोलते. हां, वनिला कशाला नको आणू बोलतोय ना, ती सांगितलं ना तिने नको आणू. मग हो, अरे हल्ली लय मनावर घेतलं तिने, काट्या बिट्या फिरवत असते. हो, परवा वाचलो मी, कपाळात मारली काठी माझ्या. हो हो, फिरवते, अंदाज येत नाही ना अजून तिला. पण आण आण आण. हो, तुला आणि मला आण. स्ट्रॉबेरी फॅमिली पॅक मोठा आण. हां, गेम संपेपर्यंत आईस्क्रीम नाही संपलं पाहिजे. येस चालेल. हां चल बाय. आज मस्त जाणार संडे. ए वने, भाजी घे, भाजी झाली. काय आलं घे, भाजी घेऊन जा. हे बघ व्यवस्थित देठ बघ, थोडेसेच ठेवले ते बघ. काय आलं? काय आलं? असं का बघते? मी उचलतो. तू मन्याला काय म्हणालास आता? मण्याला काय, मण्याला मण्यात बोललो, चण्या थोडी बोललो. मार्च मध्ये होळी झाली तेव्हा आगीत का नाही टाकलेस विनोद तुझे? मन्याचा फोन आला तेव्हा आता मन्याला काय म्हणालास तू? काय नाही बोललो, संडे ये घरी, पाऊस पडतो. नाही नाही, त्याने काय विचारलं तुला? घरी येऊ का बोललो. मी आईस्क्रीम आणू का असं विचारलं. हां. आईस्क्रीम आणू. हां. मला आण, तुला आण, वनीला नको आणूस हां. असं म्हणालास तू. हां. वनीला आईस्क्रीम नकोय हे तूच ठरवलंस? नाही, मी नाही ठरवलं. मी आपलं, तू म्हणालीस ना की तू बाबा आता डाएट करणार आहे. काय म्हणाले मी? मला आईस्क्रीम नको असं म्हणाले मी? नाही, मग तू आता बोलली ना की तू काय म्हणाले मी? मला आईस्क्रीम नको असं म्हणाले मी?
नाही तू मग? तू बोलली तू कसं काय ठरवलंस पृथ्वी? तू बोलली ना तू आता गोड मी आईस्क्रीम खाणार की नाही खाणार हे तू कसं काय ठरवलंस? अरे तू आता बोलली ना तू डायरेक्ट कसं काय ठरवलंस पृथ्वी? मला आईस्क्रीम नकोय असं मी म्हणाले. मग तू परस्पर कसं काय ठरवलंस? तू बोलली गोड खाणार नाही म्हणून मी त्याला बोललो की तू तू असं नाही. आम्ही महिलांनी काय खायचं काय नाही खायचं हे तुम्ही पुरुष ठरवणार आता. वने वने आता आपला आपला विषय आहे, महिलांना का मध्ये घेते तू? म्हणजे हे काय केलंस? जस्ट एक खेळीमेळीचं वातावरण म्हणून हसवलं. कोणाला हसवलंस? कोण आहे इथे हसायला? मी काय म्हणतीये, आम्ही महिलांनी काय खायचं काय नाही खायचं हे तुम्ही पुरुष ठरवणार का आता? महिलाच काय? मी कोण आहे मग? मी महिला नाहीये तर मी कोण आहे? महिलाच आहेस वने. मग मग काय म्हणालास तू आता? मी आ? जोक म्हणून मी म्हणत आम्ही महिलांनी काही मध्ये बोललं तर मग तुमचा पुरुषार्थ जागा होतो. आता तू म्हणशील असं काय बोलतेस, मी आता लसूण तर सोलत होतो, महिलांची कामं मी करत तर होतो असं म्हणशील ना. ए पृथ्वी, डोक्यात घाल काहीतरी. डोक्यात येऊ दे, आपण ना दोघं सारखेच आहोत, सेम आहोत, आपल्यात काही फरक नाहीये. मला फक्त मिशी फुटत नाही एवढाच फरक आहे आपल्यात. काय तुला हसू येते पृथ्वी? मग हे काय करतोयस पृथ्वी? हे काय करतोयस? म्हणजे आम्ही काहीतरी बोलतो महिला तर हसण्यावारी नाही नाही, नाही. हसण्यावारी नेणार का त्याला? नाही, नाही. म्हणजे तुम्ही सगळं लादायचं आमच्यावर स्त्रियांवरती फक्त. नाही नाही, पृथ्वीकने सांगितलं मित्राला आईस्क्रीम आण, मग तो आणणार. नाही आण तर नाही आणणार. म्हणजे वनिता पृथ्वीकने सांगितलं तर खाणार, पृथ्वीकने नाही सांगितलं तर नाही खाणार. म्हणजे तिची इच्छा अपेक्षा काय आहे, तिला हवंय नकोय, खायची इच्छा आहे आत्ता आहे, नंतर काही विचारायचं नाही. काय संबंध काय? सगळं लादायचं का महिलांवरती तुम्ही? नाही नाही आम्ही फक्त तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या का? नाही. हे वने काय माहोल आहे ग यार, मस्त भजा करतेस का? हे सगळं ऑर्डरही करायच्या. आज बॉसकडे जायचंय, छान नटून ये, मग मी ऐकायचं. मित्राचा फोन आला, हा म्हणे मला मला आणि तुला घेऊन ये, वनीला नको घेऊन ये. तू कोण ठरवणार पृथ्वी? मी काय भारतीय संविधानात आम्हा स्त्रियांना आहार स्वातंत्र्य आहे की नाहीये? अरे वने, आहार स्वातंत्र्य आहे ना आम्हाला. आहार स्वातंत्र्य. हे काय हे काय केलंस? हसवलं. कोणाला हसवलं? कोण हसतं इथं? कोण आहे कोण इथं हसवायला? नाही वनी, जगविख्यात हसवणारा व्हायचंय का तुला? काय एवढा अट्टास? कशाला हसवायचंय सगळ्यांना पृथ्वी? मी बायको काहीतरी पोटतिडकीने सांगतेय ना तुला, ते ऐक ना. ऐकतोय मी ते वनी. नाही ऐकायचंय ऐकतोय ना का? वनी. वनी पण आता हे काय आहे मला कळत नाही. मी बेसिक फक्त आईस्क्रीम नको आणू सांगितलंय त्याला. स्वातंत्र्यावर कुठे ए बाबा, ए पृथ्वी, मी सगळ्या स्त्रियांच्या वतीने तुला बोलते. ए बाबा, नका करू रे आमच्यावर अन्याय असे. काय अन्याय केलाय मी? लहानपणी आम्ही काय करायचं काय नाही करायचं हे बाबा ठरवणार, मोठेपणी नवरा ठरवणार, म्हातारपणी मुलगा ठरवणार. मग आम्ही कधी ठरवायचं रे आम्हाला काय हवंय काय नकोय? आम्ही कधी ठरवायचं? आम्ही स्त्रियांनी तुम्हा पुरुषांचं फक्त ऐकायचं का रे? फक्त स्त्री बिचारी पिचलेली. हो हांजी होंजी यस करते हो जी, असं करत बसायचं का? ए तू का हसतोयस? ए पृथ्वी, मी काहीतरी सांगतेय तुला. नाही तू होंजी बोलली. होंजी कोण नाही. असं नाही. तुला मुद्दा लक्षात नाही आलेलं येत. लक्षात. होंजीवरती तुला ऐक. नाही नाही अरे वनी तसं नाही. वनी ऐक ना. वनी वनी ऐक ना, रडू नको. काय हे बघ, काय रे पृथ्वी, मी काहीतरी सांगते मला ना रे तुला. वनी मला कळतंय तू उगाच गोष्टी कुठेतरी फिरवते स्वातंत्र्यावर द्या वगैरे. ना आम्हाला स्वातंत्र्य. अरे दिलंय ना, कोणी अडवलंय? अरे हे बघ, लहानपणीचं बोलशील तर पुरुषांना पण नसतं ते स्वातंत्र्य. वडील कोणालाच स्वातंत्र्य देत नाहीत. मला स्पायडरमॅनची चड्डी पाहिजे होती, मी फुलांची घालून फिरलोय. मला माहितीये मला काय प्रॉब्लेम झालेत ते. मी नाही सांगू शकत तुला ते. मला वेगळा प्रॉब्लेम आहे. लहानपणी कुठलेच आई वडील आपल्या मुलांना तसं अपेक्षित स्वातंत्र्य देत नाही आणि ते बरोबर सुद्धा आहे. राहिला प्रश्न मोठ्यापणी मुलांच्या अधिकाराखाली आपण जगायचं का? तर आपल्याला मुलबळच नाही आणि पुरुषाच्या अधिकाराखाली तू जगशील. कल्पना सुंदर आहे, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. खरं आहे ना हे? तुझ्या मर्जीशिवाय चालतं का या घरात? मला सांग काय. हां मग वनी आईस्क्रीमचं बोललोय ना, फक्त आईस्क्रीम आणू नको बोललोय त्याला, कारण तू डाएटचं बोलली. तू कुठे घेऊन जातेस? मला विचारायचं तरी ना पृथ्वी. वनी वनी काय हे बघ, तू जरा मला असं वाटलं की तू म्हणजे
एवढं मोठं फूल आता कळी होऊ इच्छितं तर आपण कशाला उगाच वरनं एक्स्ट्रा पाणी घाला. मग तू खाण्यावर आलास का माझ्या हातात? नाही 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 म्हणजे तुला मला खायलाही द्यायचं नाही? अरे असं नाही. अरे बाबा ही कळी कुस्करून टाकायचे का रे तुला? तुला विचारलं तर- अरे माझं का मागे लागलास तू असं? ए थांब वनी, काय ए डाय वनी, केलं रे? ए थांब, ए खूप झालं, ए खूप झालं, थांब, का ए थांब, ए तू बस, ए हॅलो मन्या, हा ऐक 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 आईस्क्रीम आण, हा आण आण आण, हा अरे हो ते आणतोयस ते आणच, ए ह्याला वनीला पण आण, हा आण वनीला आईस्क्रीम आण. मला माहिती नाही तिच्या खाण्यापिण्यावरती कोणी यायचं नाही, आणायचं आईस्क्रीम, संपला विषय. आण वनीला, तुला व्हॅनिला आणायचं आहे आण. हा ऐक ऐक मँगो पण आण, चॉकलेट पण आण आणि हे राजभोग पण आण, 4 वेगवेगळे फ्लेवर आण तिच्यासाठी, खाऊ दे तिला. हा ये लवकर तू घरी. ए चल 4 फ्लेवर येतील, खा. हा का स्पॉट घेतला असशील तू आता? आता ह्याच्यात आता मी तुझ्या बाजूने केलं ना, आता ह्याच्यात माझं काय आहे वनी? आता आणतो काय झालं वनी? मला कोणता फ्लेवर हवा आहे हे विचारलंस तुम्हाला? अरे सगळे आवडीचे फ्लेवर सांगितले ना आणायला त्याला. मला बटरस्कॉच हवा होता, विचारलंस मला? पृथ्वी तुला हेच कळत नाहीये मला काय हवंय हे? मला विचार ना. वनी तुझं तूच का ठरवतोय? अरे तुला आवडतात म्हणून सांगितलेत, बटरस्कॉच का सांगू? तूच ठरवशील का सगळं? 4 फ्लेवर सांगितलेस त्यांना आणायला. अरे मग आता खा ना. आता मगाशी बोलली मी खायचं की नाही तू ठरवणार का? आता खायला देतोय, खा मस्त 4 फ्लेवर खा, टम्म फूक, माझं काही म्हणणं नाही. वा 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 छान. म्हणजे सगळी शुगर वनीच्या पोटात जाऊ दे, वनी जाडी होणार, मग तिला हार्ट अटॅक येणार, मग वनिता मरणार, हे हवंय तुला? आईस्क्रीमने तू मरणार असतीस तर मग गाका फ्रीज आईस्क्रीमने भरला असता. ए देवा, ते नको ना रे, कशाला देवाचं मध्ये हा धावा का? हा माणूस मला मारून टाकणार रे नाही देवा. वनी, कसं रे? नाही मी का मारेन तुला? काय केलंय मी वनी? तुझ्या बाजूने बोलतो ना, तू बोलली डाएट करायचं म्हणून नको बोललो, आता तू बोलते आईस्क्रीम खायचं म्हणून आण बोललो. नाही रे, माझ्या बाजूने नाही बोलत तो कधी. तुम्ही ना स्त्रियांना फक्त हलक्यात घ्या. तुला कसं काय ना? तुझ्या- हसवलं कोणाला हसवतोय तू? कुठेत हसणारे चेहरे, कुठेत? का हसवतोयस तू? मग स्त्रियांवर तुम्ही पुरुष फक्त अन्यायच करत आलात बाबा. सगळ्या देशात स्त्रियांवर अन्यायच होत आहे. मग मी पण बोलतो, मला आहे का स्वातंत्र्य या घरात? नाहीये. हम्म. नाहीये. हम्म. काय नाहीये? तिकडून बोल. बोल, काय नाही? मला शर्ट कुठला घालायचा कोण ठरवतं? तू ठरवते की तू चेक्सचा शर्ट घालायचा, तू ही पॅन्ट घालायची. माझ्या मनाचं कधी होतं, मला रोज विचारते भाजी कुठली खाणार, मी सांगतो बनवत कधीच नाही. कशाला विचारते मग? सगळं जर तुझ्या मनचं होतं तर मला कशाला विचारते? मला आहे का या घरात स्वातंत्र्य? तर नाही आहे. ए बाबा, ए. पृथ्वी, हा. मी काय मुद्दाम करते का हे सगळं? आ तुला कळत नाही ना म्हणून करते मी. मला काही हौस नाहीये. तुझा चॉईस माहितीये का तुला? पिवळ्या रंगाचा शर्ट, त्याच्या खाली पोपटी कलरची पॅन्ट घेऊन येतोस तू. माझ्या बरोबर फिरताना कसा दिसशील माहितीये का? मोरा बरोबर रंग बदलणारा सरडा दिसशील, सरडा. वनी मी सरडा आहे तोपर्यंत ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी सरडा. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे ॲलिगेशन नाही लावायचे मला. म्हणजे मी आजपर्यंत कुठल्याही मोरासोबत फिरायला गेलेलो नाही. मी कोण आहे? हो मी कोण आहे? तू कोण आहे? मी मोर नाही. मोर माझ्या डौल नाही. आहे माझी चाल आकर्षित करत नाही का लोकांना? आ? नाही करते पृथ्वी, मी कोण आहे? माझी चाल आकर्षित करत नाही का लोकांना? माझ्या डौल नाही. आहे डौल. मी कोण आहे पृथ्वी? मी पृथ्वी, मी कोण आहे? तू मोर नाही. पृथ्वी, मी कोण आहे मग? तू पृथ्वी, मी कोण? वरनं एक प्राणी आहेस. म्हणजे मी म्हैस आहे का रे? नाही. ए देवा, नको ना देवाचं. धावा नको ना करू. म वरनं तू मनीमाऊ आहे ना. हा मनीमाऊ क्यूट मनीमाऊ. नाही मनी भाऊ, मला माहितीये. मी स्त्रियांनी काही सांगितलं ना की तुम्हाला ना पटतच नाही. सल्ले घ्यायचेच ना, बायकांचे सल्ले तुम्हाला पटतात. तुम्ही पुरुष मोठे असे शायनिंग मारता ना, तुम्हाला तुमचं म्हणणं खरं करायचं असतं. ए बाबा, का रे? काय ए पृथ्वी, का रे? काय
आम्हा बायकांना का रे बंधनात अडकवायचंय तुम्हाला? कुठलं बंधन? आझाद करा ना रे आम्हाला असं वाऱ्यावर उडायचंय रे, असं भरारी घ्यायची आम्हाला, सोडा ना रे. पण नाही, तुम्हाला ते नाही करायचंय. पुरुषाच्या पायाखाली स्त्रियांना ठेवायचंय. छाटा आमचे पंख छाटा. ते मुदगल वाटतं. हा? हसवलं. अरे ए, कोणाला हसवतोस रे बाबा तू? हसवणारे चेहरे गायब करशील तू. काय असं करतोय तू? ए पृथ्वी, मी ना बाबा पाया पडते, मी तुला सांगते. वनी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, तिचं एक स्वतंत्र अवकाश आहे. तिला झेप घ्यायची आहे आकाशात, उडू दे तिला. प्लीज गिव्ह सम रिस्पेक्ट, लव प्लीज. बास देतो तुला मी, तुला लव रिस्पेक्ट. तू बोलली डाएट करायचं म्हणून म्हणायला बोललो आईस्क्रीम नको आणू. वर बोलते मलाच आईस्क्रीम खायचं, मग का आता सांगितलं आणायला. हॅलो, हे म्हण्या आईस्क्रीम नको आणू, कोणालाच नको आणू. तुला काय करायचंय, काय झालं नाही आणायचं आईस्क्रीम, तू घरी येऊ नको यार. आईस्क्रीम पण नको, या घरात आता कोणी आईस्क्रीम खाणार नाही. नाही 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 खायचं कोणी आईस्क्रीम, संपला विषय, भांडणच सॉल्व. चल क्लिअर, बस ये. अभी ऐसा क्या किया रहेगा मैं? मी म्हणाले तुला मला आईस्क्रीम नकोय. तुझं तूच ठरवलंस तू. तू मगाशी बोलत होती. मी आता म्हणाले का मला आईस्क्रीम नकोय, मी आईस्क्रीम नाही खाणार असं म्हणाले मी तुला पृथ्वी? ए बघ, मला आईस्क्रीम खायचंच नाहीये, मला नकोच आहे, मला डाएट करायचंय. पण मला हवंय की तू मला विचार ना. ए वनी, खाणार आहेस का आईस्क्रीम तू? तुला कोणता फ्लेवर हवा मला विचार ना. तुझं काय तू ठरवतोस? आपण दोघं वेगळे आहोत की नाही? मला ते हवंय पृथ्वी. घे ना डोक्यात. काय करतोयस? क्लिअर. कोणी आईस्क्रीम खाणार? हा, आता विचारणार. मी विचारल्यावर मग तू विचारणार मला. काय रे पृथ्वी, म्हणजे आधी नाही विचारायचं, नंतर विचारायचं का वनीला आईस्क्रीम हवंय का नकोय, कोणत्या फ्लेवरचं हवंय? काय रे, थोडस प्रेम दाखवणार. प्रेम माझ्यात नाही प्रेम. मी येणार, मला नाही गमत प्रेम करायला. मला नाही येत प्रेम करता. काय चुकलंय माझं? काय चुकलंय माझं? मी असं काय केलंय वनी? तुला आईस्क्रीम खायचंय खा, तुला नाही खायचं नको खाऊ. तुला फ्रीजमध्ये बसायचं, तू बस, तू आणि आईस्क्रीम बाजूला असे बसा, मला काय प्रॉब्लेम नाही. तुला जे करायचं ते कर. माझं काय चुकतंय? माझं काही चुकत नाही. तुझे बोलते ते मी ऐकतो. हां हां हां, नाही नाही नाही, हां हां हां, नाही नाही, सगळं तर मीच करतोय ना. चालेल चालेल सगळं. माझा काय प्रॉब्लेम आहे तुला? मी काय तुला बंधनात अडकवलंय? मी काय काय घातलेत मी तुझे पण मला? पृथ्वी, कळत नाहीये तुला? अरे आम्हाला मतदानाचा अधिकार 1950 साली मिळाला रे. तोपर्यंत तुम्ही आम्हाला मतदानाचा अधिकार पण दिला नव्हता. का रे? चुकलं माझं, असं का? चुकलं माझं. मी मूर्ख आहे. मी 1949 पर्यंत लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या बायकांचे वोटर आयडी लपवायचो, म्हणून तुम्हाला नाही मिळाला अधिकार. चुकलं माझं. मला नव्हतं माहिती. 1950 ला मला अक्कल आली, मग मी सगळ्यांना परत दिले. घ्या करा घ्या. मला तोपर्यंत अक्कल नव्हती. मला काय बोलतेस वनी? 1950 ला काय घडलं त्याच्याशी माझा काय संबंध? 1991 चा जन्म आहे माझा. पण जेव्हापासून अक्कल आली आहे, एक गोष्ट खूप क्लिअर आहे माझ्या मनात. बायकांना मतदानाचा अधिकार नसेल दिला कदाचित, पण मत लादण्याचा अधिकार जन्मजात आहे त्यांच्यात. एक मिनिट, हे काय स्टेटमेंट आहे? हे खरं स्टेटमेंट आहे. हे पृथ्वी काय स्टेटमेंट? खोटं वाटत असेल प्रसाद ओकांना विचार. त्यांची बायको असंच करत असणार. ते जर नाही म्हणाले ना, आता हे स्किट संपवीन. काय? सर, माझी बायको असं नाही करत. असाही एंड सापडत नव्हता. संपवा. एक मिनिट, काय मोठा शाना आहेस का तू? वनी, हा पुरुष सांगणार आणि तू संपवणार? एक मिनिट. आणि प्रसाद दादाला काय विचारलंस? सईला का नाही विचारलंस? नाही. तुम्ही पुरुष मोठे पुढे, बायका अशा मागे मागे. नाही. तिला का नाही विचारलंस? मंजिरी ताईला फोन करून विचारायचं होतं. मंजू ताईला का ए फोन? बाबा, ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. प्रसाद दादाची बायको म्हणून नाहीये. तिचं एक वेगळं जग आहे ना, आहे आहे. ना. ए बाबा, उडू दे तिला आकाशात मंजिरी ताईला. तिला का ठेवलंय मागे? खूप टॅलेंटेड बाई आहे. माहितीये मला. तिचा एक पाय ऑलरेडी असा आहे, मागचा पाय खेचताय तुम्ही. या पूर्ण याच्यात बघू दे. खूप अरे
आहे त्या बाईमध्ये. वनी पण या सगळ्यात मंजूताई का अशी उभी आहे मला कळत नाही. आपलं चाललेलं आहे. आणि एक मिनिट आणि प्रसाद आता हो म्हणाला असता तर काय तू बायको असं करत असेल तर हा आता प्रसाद ओकांनीच कबूल केल्यावर आपण काय चीज आहे संपवा रे स्किट. एक मिनिट थांब. हा पुरुष खून करणार मग तू वाजवणार टॅटू टॅटू तिकडनं एक माणूस आपली टीम शायनिंग मारणार तिकडनं माईक वरती हा? हे एक कधी container संपणार आहे मधून हे? बोलणार मग एक पोरगी बिचारी मस्त कधी वावळत संपणार आहे? छान छान झाली, असं परत येणार हे तिकडे. काय कालचक्र आहे हे करणार सगळं आणि हे आपल्याला नाही चुकलं कोणाला जो हुशार पुरुष असतो ना तो वाजवतो आणि संपवतो. हे सगळं करणार. संपवा प्लीज हे नाही संपणार. संपतो हे. मला माहिती आहे. वा वा जोरदार टाळ्या कडक विषय आणि कडक परफॉर्मन्स. विषय खरंच खूपच आवडला मनालाच भिडला डायरेक्ट. आणि या विषयाचा आदर राखत मी पहिली रिॲक्शन सईला विचारणार आहे. तुला काय वाटतंय सई? खतरनाक परफॉर्मन्स होता पण आज मी पुरुषांच्या बाजूने आहे कारण वनिता छोट्याशा कारणावरून कुठेतरी वनिताचं कॅरेक्टर झालं होतं. पण वने मला एका गोष्टीचा अभिमान आहे की तू स्ट्रॉंग आणि हेल्दी होण्यासाठी कसरत करतेस आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जॉलाईन लुक्स गुड ऑन यू. फार मजा आली मला आज. ते संपताना मध्येच तू थांबवत होतीस याची पण एक वेगळी मजा आली. याच्या आधी कधी कुठल्याही प्रहसनात असं झालेलं नाही आहे. सो समथिंग न्यू टू एक्सपिरियन्स. खूपच मजा आली. पीपी फार मजा आली तुला पाहताना आणि वने मस्त चिडत होतीस. मजा आली. प्रसादा मला असं वाटतं बायका दोन प्रकारच्या असतात. एक बायको ती असते जी नवऱ्याला समजून घेते, त्याची काळजी घेते, त्याच्यावर प्रेम करते, तो किती चिडला तरी हसत राहते. आणि दुसरी बायको ती असते जी आपल्या सगळ्यांकडे असते. बायकांचे मूड स्विंग्स हा जग जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत चालू राहणारा विषय आहे. त्याच्यावर आपण काही नाही करू शकत. पण मला असं वाटतं की हे प्रत्येक घरात घडतं. पण वनिता तू आज आउटस्टँडिंग परफॉर्म केलं. अत्यंत डिसेंटली, एलिगंटली आणि अत्यंत मॅच्युअर्डली परफॉर्म केलं तुम्ही दोघांनी. मला प्रचंड आवडलं स्किट. आणि एक स्त्री जरी उठली नाही तरी एक पुरुष मिठी मारायला नक्की उठला. मंजुताईशी काहीतरी बोला ना. तिला पण बोलायचं. एक सेकंड नाही एक सेकंड मला बोलायचंय मंजुताईबद्दल. मला असं वाटतं की मंजुताई आहे म्हणून इथे बसलेले हे गृहस्थ उंच उंच भराऱ्या घेऊ Yes, शकतात. absolutely. Correct. तिच्याशिवाय हे शक्य नाही. Correct. आणि ती एकमेव जगात व्यक्ती आहे तीच हे करू जाणे. बाकीच्या कोणाला हे जमलं असतं असं मला वाटतही नाही. ती जे अशी जी उभी आहे ती या हाताने मला ढकललेली आहे. आणि आज म्हणजे मंजूबद्दल बोलायचंच असेल अगदी तर आता या स्किट नंतर मी जे काही बोललो आणि यानंतर मी जर वनिताला मिठी मारायला गेलो नसतो तर आमच्या घरात हे एवढ्या वेळ चालू राहिलं. का नाही गेलास? का मिठी मारायला का नाही गेलास? जर तुला आवडलं होतं ना एवढं बोलास तर का नाही गेलास मिठी? मग ते परत चालू राहिलं असतं. परत याच्यावर झालं. पण म्हणून नाही, मला खूप मनापासून वाटलं म्हणून मी मिठी मारली. थँक्यू. वा वा वा